मनोज जरांगे यांचं आझाद मैदानावरती सध्या उपोषण सुरू आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेले आहेत। मात्र जर आपल्याला पाहायला मिळालं तर या ठिकाणी आता जेवणाचा बेत जो आहे तो या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। या ट्रक मध्येच हे मराठा बांधव जेवण बनवत आहेत। काम घ्या मराठा बांधव त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कुठून आला काका? शेरा गावाला रेणापूर तालुक्यात काय काय बनवतंय? काय कसे फोडणी टाकले? सांबर अजून काय काय बनवलंय? भात बनवलाय, राईस 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 बनवलंय का? नाही बनवायचा सांबर बनवलंय। सांबरची फोडणी टाकली। किती लोकांचं बनवलंय? 22 लोकांचं। एवढं 22 लोकांना पुरेल का? हे बघा तुम्ही या ठिकाणी सांबरची जी आहे ती आता या ठिकाणी फोडणी टाकण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे। 22 लोकांचं जेवण त्यांनी बनवलेलं आहे। आता झोपणार कुठे? गाडीत 22 लोक कशा झोपणार? प्रॉपर कुठलं गाव आहे तुमचं? रेणापूर तालुका लातूर जिल्हा। किती दिवसाचं जेवण घेऊन आलं? किती दिवसाचं राशन आहे? 15 दिवस 15 दिवसाचं। 15 दिवस इकडे थांबायचं। 15 दिवस इकडे आरक्षण घेतल्याचं सोडणार रेल्वे स्टेशनला जाऊन आमचं दुर्भाग्य आहे। आमचा लाखाचा पोषण तिथं उपोषण करताय आमच्यासाठी आणि आमचं दुर्भाग्य आम्ही शिजून खातोय पण नाईलाज आहे। म्हणून दादा म्हणतोय तुम्ही उपाशी राहायला नाही पाहिजे, तुम्हाला आयुष्याचं देतो म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर आहे। आणि त्यांनी आम्हाला शिकवून दिलेलं आहे की शांततेचं आंदोलन हे कधीच वाया जाणार नाही। म्हणून आम्ही शांततेत आंदोलन करण्यासाठी मुंबईमध्ये आलो। आणि एक रिक्वेस्ट आहे इथल्या मुंबईकरांना माझी किंवा इथल्या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना मला किंवा इथे जे बी कार्यकर्ते आहेत, आम्ही खूप लांबून आलेले 600 किलोमीटरहून आम्ही इथं आलेलो आहे। फक्त आमची गैरसोय होऊ नये याच्यासाठी आम्हाला पाणी भेटत नाही, आम्हाला इथं आम्हाला काळीपेटी भेटत नाही इथं, आणि इथं शौचालयाची आम्हाला जर सोय करून दिली ह्या मुंबईकरांनी तर आम्ही शांततेत आंदोलन करणार आहे। मनोदादाचा जो आदेश आहे त्या आदेशाचं पालन करणार आहे आणि आम्ही आरक्षण घेऊन जाणार आहे। नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरसोय होते। इथं जेवण बनवणार, रेल्वे स्टेशनला जाऊन झोपणार, स्वयंपाकबंधूंना काळीच पेटी देखील मिळत नाहीये, वॉशरूमची व्यवस्था नाहीये। त्यामुळे मुंबईकरांनी मदत करावी अशी हाक आता मराठा बांधवांनी केलेली आहे। त्यामुळे आता या आंदोलनाचा शेवट कसा होतो, हे उपोषण कधी मागे घेतात किंवा सरकार यावर काय तोडगा काढतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र आता जेवणाची तयारी आता मराठा बांधवांनी सुरू केलेली आहे। रणजित इंगळे, लोकमत, मुंबई।